हाय हॅलो नमस्कार. कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही एकदम जबरदस्त आणि कडक असणार. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ब्लॉग नाही, कारण की आज मी ब्लॉग शूट केला नाही बिकॉज ऑफ आज दिवसभर मी घरी होतो. आज दिवसभर पाऊस बी चालू होता, मध्येच ऊन पडायचा, मध्येच पाऊस पडायचा. ब्लॉग नेमकं शूट काय करू, आणि नेमके आपले दोस्त लोक बेणार होते, बट त्यांना पण काही काम असतं, येता आला नाही. आणि मी हा व्हिडिओ या म्हणून शूट करतो की आपली कन्सिस्टन्सी मॅटर्स ब्रो. भाई लास्ट टाइम आपले 2-3 महिने व्लॉग स्टॉप होता, तेव्हापासून चॅनल पूर्ण स्टॉप होऊन गेलं. काहीच नाही, म्हणजे ना व्ह्यूज, पूर्ण म्हणजे मला डाऊनफॉल जाणवत होता. म्हणजे एवढी मेहनत होती. आता नेक्स्ट मंथ मध्ये 1 वर्ष कम्प्लीट होतील. ते मी 2-3 महिने माझे ते स्किप केले ना, ते मी एक मनाला वाटतंय स्किपही नव्हते करायला पाहिजे, बट ते स्किप झालेच, कारण की सिच्युएशनच तशी होती. पेपर वगैरे जे चालू होतं, ते 12th ऍडमिशन घेतलं होतं मी, जेवढ्या काही गोष्टी होत्या इकडे आलो, देन मग इकडे सेट व्हायला मला थोडा टाइम लागला. त्याच्यामुळे त्या गोष्टी थोड्या इम्बॅलन्स झाल्या आणि मला ब्लॉग शूट करता आला नाही. बट माझ्या डोक्यात आता हे आलं, आता पण पाऊस चालू होता तरी पण मी हा पूर्ण वीक कन्सिस्टन्सीने ब्लॉग टाकला. आणि एवढं समजलं, आपल्याकडे न करायला 1000 कारण राहू शकता, काही काम न करायला 1000 कारण राहू शकता, पण एक कारण जरी आपण घेतलं जे निगेटिव्ह असेल आणि आपण पॉझिटिव्ह वेने जरी घेतलं ना, तरी ते काम सक्सेसफुल होतं. आता म्हटलं पूर्ण हप्ताभर आपण व्हिडिओ टाकले, थोडीशी मला ग्रोथ जाणवली. जो ऑडियन्स मी परत कनेक्ट झालो, तो जो मला तो पहिले मला फ्लो जाणवला, आणि त्यात मला एक वेगळाच आनंद भेटला. आणि परत तो बॅक टू दिस प्राईम एरियामध्ये मला थोडंसं फील झालं ते. सो आज दिवसभर इतका जबरदस्त पाऊस होता, पाऊस त्याच्यामध्ये ऊन पडायचं, म्हटलं आता ब्लॉग चालू करू, लगेच पावसाचं वातावरण, म्हणजे पूर्ण विचित्र कामून गेलो होता. तर आता वाजले किती, तुम्ही बघा, 10:19 फ्रंट कॅमेरा चालू आहे म्हणून उलट दिसत असेल, बट 10:19 चालू आहे. म्हटलं आपली कन्सिस्टन्सी तुटता कामा नये. मला ब्लॉग शूट करायचं, म्हटलं आपल्या ऑडियन्सशी आपण 2-5 मिनिटं का होईना बोलणं झालं पाहिजे. आणि आज म्हटलं व्लॉग नाही तर मस्तपैकी एक व्हिडिओ शूट करू, तुमच्यासोबत थोड्याशा 2-5 मिनिटं गप्पा मारू. आणि फर्स्ट टाइम माझा हा व्हिडिओ आहे असा की मी बसून तुमच्याशी बोलतोय, अँड जो मी रिटेक घेतला आहे ना, असं मी बसून फर्स्ट टाइम तुमच्यासोबत असं कन्व्हर्शन करतोय की आज बोलू म्हटलं, तर इतके रिटेक घेतली भाई. मध्येच तो एक मच्छर बसून येतो, आपण मच्छर बसलेला हा वाला इतका वेळ डिस्टर्ब केलं त्यांनी, मला खूप वेळ डिस्टर्ब केलंय. सो आता कसं तरी कॅमेरा सेट कशावर केलाय, जिओच्या राउटरवर ठेवला आपण. देन म्हटलं आता मी मस्तपैकी आपल्या डायरीमध्ये लिहून घेतो. ही डायरी गाईस, याच्यामध्ये मी लिहित असतो जे पण मला IMP वाटतं, जे पण मला कामाचं वाटतं की ह्या गोष्टीवर आपण काम करू शकतो, ही माझी आयडिया आहे. सो मी ते याच्यामध्ये लिहित असतो. देन मी ते लिहिताच मला ती कन्सिस्टन्सी अशी जाणवली नाही का, लिहिलं मी, म्हटलं आज आपला गॅप नको जायला. आज 10 वाजता मी डायरेक्ट बसलो कॅमेरासमोर, म्हटलं आता आज ब्लॉग नाही तर आपल्या व्हिडिओ तरी येईल, म्हटलं काही ना काही आपण बोलूच. मी हा व्हिडिओ फक्त एक आपल्या कन्सिस्टन्सी म्हणून शूट करतोय. जर तुमचा एवढा किमती कामाचा वेळ तुम्ही मला ह्या व्हिडिओसाठी देताय, सो थँक्यू सो मच. तुम्ही आपले रिअल सपोर्टर्स आहात. थँक्यू सो मच गाईज, लव्ह यू. तुमच्या ह्या गोष्टीमुळे तुम्ही हा व्हिडिओ बघताय माझा, थँक्यू सो मच. मी आज ब्लॉग शूट केला नाही म्हणून हा व्हिडिओ शूट करतो, पण मला कन्सिस्टन्सी ब्रेक करायची नाही म्हणून, दुसरं काहीच कारण नाही. सो अजून एक आपण एक टॉपिकवर चर्चा करू आज. सो फुगटची ऍडवाइस जे पण लोक देतात, कोणी मागितली तर द्या ना. आणि जी फुगटची ऍडवाइस देतात ना, तुम्ही द्या, आणि मग समोरचा व्यक्ती डिसाईड करेल ना त्याला ती ऍडवाइस वापरायची की फेकून द्यायची. फुगटची आहे ना, वापरू पण शकतो, फेकू पण शकतो. सो त्यांचं म्हणणं असं करायलाच पाहिजे. माझ्यावरून सांगतो मी, प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळं असू शकतं, बट हे जे फुकटची ऍडवाइस देणार राहतात ना, ते आपल्यापासून थोडं लांबच राहतं. बिकॉज मला माहिती मला माझ्या लाईफमध्ये काय करायचंय. भाई साहेब, जे मी हे व्लॉगिंग वगैरे करतो, जे माझं मी करिअर चूज केलेलं आहे, ते माझे मी असं नाही की मी एक जॉब करतोय मस्तपैकी. मला कन्सिस्टन्सीने ब्लॉग टाकणंच आहे, महिन्याभर करणंच आहे, त्याच्यानंतर तो ब्लॉग टाकेल तरच मला त्याचा काहीतरी फायदा होईल, इनपुट टाकेल मला आउटपुट भेटेल, असा कुठला काही विषय नाही. मी माझं एक फॅशन आहे, मला पहिलेपासून आवड होती की मी सोशल मीडियामध्ये एंटर करावं. मला जे नकाबसारखं काहीच करायचं, जे मी रिअल आहे तेच मला तुम्हाला दाखवायचं होतं, आणि तेच मला माझ्या ऑडियन्स सोबत कनेक्शन
जो व्हायचा होता, आज जवळपास आपले हा 99वा व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, हा जो मी शूट करतोय. आणि याच्या पुढचा जो राहील तो 100 वाला राहील. आणि ती जी मला फिलिंग येते आता, ज्या फ्लो मध्ये मी आलोय, ब्रेक झाला थोडा, बट मी आता जिथपर्यंत आलोय ना, ते बघा तुमचा पण सपोर्ट, तुमच्या सपोर्टमुळे पण मला थोडंसं असं इन्स्पायरेशन वाटलं. आणि अजून पण मी एवढा परफेक्ट नाही झालोय, मला अजून पण थोडा प्रॉब्लेम येतात बऱ्याच गोष्टींमध्ये. बऱ्याच म्हणजे एडिटिंगच्या वेळी एखादा वेळ प्रॉब्लेम येतो, अपलोडिंगच्या वेळी येतो, आणि इकडे गावाकडे त्यातल्या त्यात नेटवर्कचा मला खूप इश्यू येतोय. तरी पण, आणि बोलण्यात पण मला अजून पण मी जास्त असं बोलतोय, बट मला बोलण्यात पण बऱ्याचपैकी प्रॉब्लेम येतो. आता जे येते तुम्हाला मी सांगतोय, दुसरा काही विषय नाही. असं म्हणजे एक शब्द मला क्लिअर बोलायचा राहतो, त्याच्यातला मी बोलता बोलता कॅमेरा ऑन केला की तो शब्द वेगळ्याच दिशेने निघून जातो, असं यु नो थोडं होऊन जातं फ्लो मध्ये. प्रत्येकाकडून होतो, बट माझ्याकडून पण होतो, मी तुम्हाला तेच सांगतोय. सो आपला टॉपिक जो होता तो फुकटची ऍडवाइस. भाई, प्रत्येकाला समजतं आपल्या लाईफमध्ये काय फेज चालू आहे, जो पण फेज चालू राहतो प्रत्येकाला समजतं की आपण कोणाकडे डिस्कस केलं पाहिजे, आपण कोणाची ऍडवाइस घेतली पाहिजे. एक माणसाची मेंटॅलिटी पण अशी राहते ना, एक पर्सनवर आपला विश्वास राहिला, आपण त्याच्याशी डिस्कस केलं, त्याची चुकीची जरी ऍडवाइस राहिली आणि आपल्याला ते वाटलं की नाही हा चुकीचं नाही सांगू शकत, ती ऍडवाइस केली आणि आपल्याला फेल्युअर आलं की वाटतं, एवढं काय वाटत नाही की ठीक आहे आपल्या पर्सनने सांगितली होती आणि आपण ती ऍडवाइस आजमावली आणि ती फेल गेली. बट ऍडवाइसचा विषय असा आहे की तुम्ही फुकटची देताच का, देण्याची गरजच नाहीये. ज्याला पाहिजे असेल तो मागून घेतो, एवढाच विषय. जे असतं ना ते स्वतःला मीपणासारखे ते आपल्यापासून लांब राहिलेलंच बरे होईल. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक करू आपण अजून. लाईफ सिरियसली जेवढीच घ्या, जेवढी तुमच्याने झेपवली जाईल. काय उपयोग आहे लाईफमध्ये टेन्शन जास्त सिरियसनेस राहून, ती गोष्टी बदलून जाणार आहे का? थोडे लाईफमध्ये मोमेंट येऊ द्या, थोडं मस्तपैकी फ्री राहा, चिल करा. मी जरी व्हिडिओ टाकतो, बऱ्याच जणांना वाटतं अरे बाबा हे काय, हे गे, मला काय वाटत नाही, मला या गोष्टीमध्ये आनंद आहे, मी आनंदासाठी ही गोष्ट करतोय. मला जो एक फ्लो आहे, मला ज्या गोष्टीमध्ये मला पाहिजे होतं अचिव्हमेंट, ती मी अचिव्ह करतोय, हळूहळू मी जातोय, ग्रोथ करतोय. हळूहळू ग्रोथ काही काहींच्या नजरेत नसेल करत, काही काहींच्या नजरेमध्ये डाऊनफॉल बी असू शकतो, बट माझ्या नजरेमध्ये मी खूप अपफॉलला गेलेलो आहे. आणि त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की मी सेल्फ डिपेंडंट झालोय. आता मला कोणाची ऍडवाइस घ्यायची गरज नाही की दादा मला ऍडवाइस देतो का, मी अशा प्रॉब्लेम मध्ये. मी जसा आहे, मी टेन्शनही घेतो, मी सिरियस पण आहे, मी मस्ती खूप करतो, मी एन्जॉय पण खूप करतो. मला या गोष्टींचा स्वतःवरती प्राऊड आहे की मी आता कोणाच्या वरती डिपेंड नाही राहू शकत. पहिले मी लाईफमध्ये खूप चुका केल्या, चुकीच्या व्यक्तींवरती विश्वास ठेवला जायचा माझ्याकडून, न कळत पण मला ते जाणून यायचं. फायदा उचलला गेला, फायदा तर आपला कोणी उचलू शकत नाही, बट एक सिच्युएशन राहते नाही का, बऱ्याच गोष्टींनी वाटतं माणूसला की हे चुकीचं झालं, नव्हतं व्हायला पाहिजे. सो तशा गोष्टी जाणवल्या. बट ह्या गोष्टी एवढंच सांगणं आहे की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये, बाप घाम आहे घाम, तिथं फॅन नाही लागेल, हा छोटावाला आहे, बट हा चालू केला का आवाज कसा येतो, असा आवाज येतो, म्हणून तुम्हाला क्लिअर आवाज यायला पाहिजे म्हणून हा फॅन मी बंद ठेवतो तुमच्यासाठी. काही पण बाकी काय नाही, हाच माझा पॉइंट आहे. लाईफमध्ये चिल करा, एन्जॉय करा, कामही करा, करिअरकडे, मेन करिअर आहे, करिअरवरती फोकस करा. माझ्या ऑडियन्सला एवढंच सांगणं आहे, माझा जेवढा पण ब्लॉग येतो त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला चांगल्यात चांगला आनंद देणं, 2-5 मिनिटाचा हसवणं होय, 2-5 मिनिटाचा काहीतरी तुम्हाला चांगला अनुभव सांगणं होय माझं, किंवा 2-5 मिनिटाचा एखादा चांगला विषय सांगणं होय. फक्त एवढाच विषय. तुम्ही पण हॅपी राहा, मी पण हॅपी राहतो, मला चांगला सपोर्ट करत राहा. अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच, तुमचा एवढा किमती वेळ दिला या व्हिडिओसाठी आणि खूप भारी वाटलं. आजसाठी एवढंच तुमच्यासोबत बातचीत केली, खूप भारी वाटलं. बाय, लव्ह यू, गुड नाईट, टेक केअर, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब.